तर मित्रांनो, आपले सर्वांचे आमच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. 2014 साली झालेल्या TET परीक्षेमधील प्राथमिक स्तर म्हणजे पेपर 1 यातील भाग बी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण स्पष्टीकरणासह आपण बघणार आहोत. तर मित्रो, जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून TET संदर्भातील संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण व्हिडिओ तसेच इतर माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ आहे भाग बी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयी. तर या विषयाचे प्रश्न क्रमांक 61 आहे. बालमानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्र व त्यांच्या मानसशास्त्रांच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. तर एकीकडे मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत, दुसरीकडे त्यांनी दिलेल्या व्याख्या यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर ऑप्शनचा विचार न करता सरळ आपण मानसशास्त्रज्ञांनी कोणती व्याख्या दिली त्याचा योग्य क्रम पाहू आणि त्या क्रमानुसार आपण ऑप्शनमधले आन्सर फाइंड आउट करू. तर ॲरिस्टॉटल यांनी दिलेली व्याख्या आहे नंबर 3, आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे आपण इथे लिहून घेऊ पहिले तिसरा. नंतर आहे मॅकडुगल यांनी दिलेले व्याख्या आहे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्तनात्मक शास्त्र म्हणजेच क्रमांक 4. यानंतर आहे विल्यम वुंट यांनी दिलेले आहे बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणजे 1. त्यानंतर मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांच्या संयुक्तपणे दिलेले जो व्याख्या आहे ती आहे नंबर 2, मानव व मानवेतर प्राण्यांचे वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणजे 2. तर तुम्ही या ठिकाणी बघा क्रमांक कशा पद्धतीने जोडल्या गेलेले आहेत 3, 4, 1 आणि 2. तर या क्रमानुसार आपण ऑप्शनकडे बघू. ज्या ऑप्शनमध्ये 3, 4, 1 आणि 2 असा क्रम ज्या ठिकाणी दिसतो तो या प्रश्नाचा योग्य पर्याय असेल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 म्हणजे ऑप्शन नंबर 1 बघा 3, 4, 1 आणि 2 अशा दिलेल्या असल्यामुळे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 62, खालील मर्यादापैकी प्रायोगिक पद्धती कोणत्या मर्यादा आहेत? तर या ठिकाणी काही मर्यादा दिलेल्या आहेत प्रायोगिक पद्धतीच्या. त्या प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा लक्षात घेता आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे की ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा आहेत. तर या ठिकाणी आपल्याला मर्यादा दिल्या आहे. मर्यादा क्रमांक अ, प्रयोज्याचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. दुसरी मर्यादा आहे ब, ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. मर्यादा क्रमांक क, कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. आणि नंतर आहे मर्यादा क्रमांक ड, प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. तर या 4ही मर्यादाचा विचार करता प्रायोगिक पद्धतीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा ऑप्शन नंबर 3 ब, क आणि ड या 3 मर्यादा योग्य आहेत. ब, क आणि ड 3 मर्यादा योग्य आहेत, बाकी योग्य नाही. म्हणून ऑप्शन नंबर 3 हा त्याचा योग्य उत्तर असेल. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 63, खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? तर आपल्याकडे 4 शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये दिलेली आहेत आणि त्या वैशिष्ट्येपैकी कोणती वैशिष्ट्ये हे योग्य वैशिष्ट्ये आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता 4 वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत ते ओळखायचे आहे. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत अ, 2, 3 आणि 4. तर आपल्याकडे योग्य वैशिष्ट्य कोणती ते पाहून घ्या. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि ड, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. अशी 4 वैशिष्ट्ये शिक्षण प्रक्रियेचे आहेत. आता या 4 वैशिष्ट्यापैकी ऑप्शनमध्ये दिलेले कोणते वैशिष्ट्य योग्य आहेत ते पाहायचं आहे. तर आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि क, ऑप्शन नंबर 2 ब, क आणि ड, ऑप्शन नंबर 3 आहे अ, क आणि ड आणि ऑप्शन नंबर 4 आहे अ, ब, क आणि ड. तर शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्याचा जर विचार केला तर ऑप्शन नंबर 4 अ, ब आणि क हे 4ही पर्याय योग्य आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा त्याचा योग्य उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 64, एक वेळ एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारित आहेत? तर या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 अभिजात अभिसंधान उपपत्ती, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती आणि मर्मदृष्टी अध्ययन. असे 4 उपपत्त्या दिलेल्या आहेत आणि या 4 उपपत्तीपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये दिलेले तत्वे हे क्रमन्वित अध्ययन आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपल्याकडे 4 ऑप्शनपैकी साधक अभिसंधान उपपत्ती या उपपत्तीमध्ये एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा व सक्रिय प्रतिसाद ही तत्वे क्रमन्वित आहेत. आणि साधक अभिसंधान उपपत्ती या उपपत्तीचे जे संशोधक होते ते होते B.F. स्किनर आणि जे कबुतरांवर प्रयोग केलेले होते. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 65,
किशोर अवस्थातील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहेत? किशोर अवस्था म्हणजेच 6 ते 12 वयोगटातील मुले. या 6 ते 12 वयोगटातील मुलांचा विचार करून शिक्षकांनी त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहेत? 4 आपल्याकडे ते 4 गोष्टी दिल्या आहेत आणि त्या 4 गोष्टींपैकी काय काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर आपल्याकडे अक्षरांना योग्य वळण लावणे, ब बिनचूक शुद्ध उच्चारासहित पाठांतर करणे, क गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे आणि ड आहे मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, किशोरवयीन मुले म्हणजेच या काळात बाळ शाळेत जातो, शरीराची वाढ संत गतीने होते, स्नायूवर ताबा आल्याने पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे इत्यादी कौशल्यप्रधान खेळामध्ये ते रमतात. डोक्या व हृदयाचा पूर्ण विकास होतो, म्हणजेच मेंदूचा विकास जवळपास 80% झालेला असतो. किशोरवयीन मुले समूहाने राहणे पसंत करतात, म्हणून त्या काळाला टोळीचे वयसुद्धा असे म्हणतात. तर या सर्व गोष्टींचा विचार करून ऑप्शन दिलेले आपल्याकडे. ऑप्शन नंबर 1 अ ब क ड सर्व, अ ब ड, ब क ड आणि अ ब क. तर या 4ही पर्यायाचा योग्य विचार केला तर अ ब आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 अ ब आणि ड हा त्या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 66. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? तर आपल्याकडे ऑप्शन नाही. तर कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी काय काय करायला पाहिजे? अ इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा, ब वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा व उन्हाळी शाळा सुरू कराव्यात. तर या गोष्टी आहेत जे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने केले पाहिजे. तर कोणती गोष्ट योग्य ठरेल आपल्याला? ऑप्शन नंबर 1 आहे. ऑप्शन नंबर 1 अ ब आणि ड. ऑप्शन नंबर 2 आहे ब क आणि ड. ऑप्शन नंबर 3 आहे अ क आणि ड. आणि ऑप्शन नंबर 4 आहे अ ब क ड म्हणजे सर्व. तर कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने ऑप्शन नंबर 4 म्हणजेच अ ब क ड सर्व. तर हे 4ही जे गोष्टी आहेत ते 4ही गोष्टी केल्याने उपयुक्त ठरेल असा मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ठीक आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 67. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आता प्रमाद पद्धती म्हणजेच थॉर्नडाईक याने दिलेली पद्धती आहे. आता या पद्धतीचे जे काही संदर्भ आपल्या खाली दिलेले आहेत त्यापैकी कोणते विधान योग्य आहे किंवा सत्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपल्याकडे 4 संदर्भ दिलेले आहेत. पहिला संदर्भ, या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. दुसरा संदर्भ, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतो. त्यानंतर या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. आणि ड संपादित कौशल्ये दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल अ ब आणि क म्हणजे ऑप्शन नंबर 3. म्हणजेच या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश असते, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात, या पद्धतीत मिळालेले यश हे पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. हे 3ही विधाने बरोबर आहेत. फक्त संपादित कौशल्ये दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होते याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात. प्रयत्न प्रमाद पद्धतीचा काहीही या ठिकाणी काम नाही. म्हणून ऑप्शन नंबर 3 अ ब आणि क हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. क्रमांक 68. खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. तर एका बाजूला बुद्धिमत्तेचे पैलू दिलेले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी त्यांचे स्पष्टीकरण दिले आहेत आणि या स्पष्टीकरणाचे जे काही योग्य नंबर्स असतील ते नंबर्स आपल्याला दिलेल्या ऑप्शनमध्ये आपल्याला सर्च करणे आहे, शोधणे आहे आणि त्या नंबरनुसारच आपण त्या योग्य पर्यायाची निवड करणार आहोत. तर आत्मभान याचे स्पष्टीकरण म्हणजेच स्वतःची बलस्थाने जाणणे म्हणजे आपण 1 नंबर देऊ. अभिप्रेरण म्हणजेच कार्यप्रवृत्त करणारी शक्ती म्हणजे आपण नंबर 3 देऊ. त्यानंतर सहसंवेदना म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे म्हणजे आपण या ठिकाणी 4 नंबर देऊ. आणि सामाजिक कौशल्ये म्हणजे समन्वय राखणे म्हणजे आपण नंबर 2 देऊ. तर 1, 3 आणि 2 हे नंबर ज्या ठिकाणी असतील तो म्हणजे या प्रश्नाचा योग्य पर्याय असेल. तर आपल्याकडे ऑप्शन नंबर 2 अ म्हणजे 1, ब 3, क 4 आणि ड 2 हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी कोणत्या घटकावर भर दिला? आपल्याकडे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1 नव्या परिस्थितीची समायोजन, ऑप्शन नंबर 2 विचाराचे उपयोजन, ऑप्शन नंबर 3 तुटक भागाचे संयोजन आणि ऑप्शन नंबर 4 आहे संयुक्त अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन.
तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर विल्यम जोन्सने या नव्या परिस्थितीचे समायोजन करणे या घटकावर सर्वात जास्त भर दिलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 70. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आपल्याकडे ऑप्शन आहेत. अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असतो. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. ही अवबोध आणि प्रतिमा यांच्यातील काही विधाने दिलेली आहेत आणि या विधानांपैकी आपल्याला कोणते कोणते विधाने सत्य आहेत हे दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याला शोधायचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 आहे अ, ब आणि क. ऑप्शन नंबर 2 आहे अ, क आणि ड. ऑप्शन नंबर 3 आहेत ब, क आणि ड. आणि ऑप्शन नंबर 4 आहेत अ, ब, क, ड. म्हणजे सर्वच दिलेले विधाने सत्य आहेत हे म्हटलेले आहे. तर दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला ओळखायचं की कोणतं विधान योग्य असेल. तर या ठिकाणी अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते हा विधान चुकीचा असून बाकी सर्वच विधाने बरोबर आहेत. म्हणजे प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. अवबोध तुटक नसतात पण प्रतिमा तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. हे तीनही विधाने अवबोध आणि प्रतिमा यांच्या संदर्भात योग्य आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 ब आणि क आणि ड हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 71. खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत? आपल्याकडे विधाने दिलेली आहेत, त्या विधानांपैकी आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिले विधान आहे अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. नंबर ब एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण म्हणजे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. क अग्रत संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. ड जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो. असे 4 विधाने अग्रत संघटक प्रतिमानाविषयी दिलेलं आहे आणि त्यापैकी कोणते विधान हे योग्य असेल हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपल्याकडे अग्रत संघटक प्रतिमानाविषयी विधानांपैकी ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 अ आणि ब. ऑप्शन नंबर 2 ब आणि ड. ऑप्शन नंबर 3 ब आणि क. आणि ऑप्शन नंबर 4 अ आणि ड. तर या 4ही विधानांपैकी ऑप्शन नंबर 1 अ आणि ब हे विधाने अग्रत संघटक प्रतिमानाविषयी योग्य आहे. बाकीचे क आणि ड हे विधाने चुकीचे आहेत, म्हणून अ, ब हे विधान म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. 72. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबले आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस सामान्यीकरण उपपत्तींचा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त CH जड म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 73. चित्रकला हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करून निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी निगडीत आहेत? तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत समान घटक उपपत्ती. ऑप्शन नंबर 2 द्विभागीय संक्रमण. ऑप्शन नंबर 3 सामान्यकरणाची उपपत्ती. आणि ऑप्शन नंबर 4 आहे सहहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती. तर बघा चित्रकला हस्तकला विषयात व्यवस्थितपणा टॉपटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तास संपल्यावर स्वतःच कचरा करून निघून जातात. हे खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या संक्रमणाच्या उपपत्तीशी संबंधित आहे हे सांगायचं आहे. तर या ठिकाणी बॅगले या शास्त्रज्ञांनी भावनिक अभिवृत्तीला महत्त्व दिलेले आहेत, म्हणून सामान्यीकरणाची प्रक्रिया जर सहहेतुक व ध्येयनिष्ठ पद्धतीने केली तर तिचे संक्रमण मूल्य वाढते, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सहहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 74. विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणते विधाने सत्य आहेत? मग बघा विस्मरण हे एबिंगहॉस नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने 1885 मध्ये सांगितलेले आहे. स्मरण चांगले व्हायचे असेल तर काही गोष्टींचे विस्मरण झाले पाहिजे हे एबिंगहॉस यांचे म्हणणे होते. तर चला मग आपल्याकडे काही विधाने दिलेली आहेत आणि त्या विधानानुसार विस्मरण हे महत्त्वाची प्रक्रिया ची विधाने कोणती आपल्याला पाहिजे आहे. ऑप्शन म्हणजे विधान नंबर 1 आहे अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. त्याच्यानंतर आहे दुसरा अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. क अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. आणि त्यानंतर विधान नंबर 4 आहे जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. मग या 4ही विधानांपैकी विधान नंबर अ आणि ब हे विधान योग्य आहे विस्मरणाच्या बाबतीत, म्हणून अ आणि ब म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा त्या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 75.
अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते, म्हणजे अध्ययन प्रेरणेवर अवलंबून असते, हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते? आपल्याकडे 4 विधान दिलेले आहेत आणि या 4 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपल्याकडे विधान नंबर अ दिला आहे, प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. त्यानंतर 2 ब, प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता व निवड स्वस्थता असते. क, कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. आणि ड, प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. तर हे 4 विधाने दिलेली आहे प्रेरणेच्या प्रमाणात बाबतीत. तर या 4ही विधानापैकी विधान क्रमांक अ, विधान क्रमांक ब आणि विधान क्रमांक ड हे 3ही विधाने योग्य आहेत. बाकी क जो विधान आहे तो विधान चुकीचा आहे. म्हणून या दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2 अ, ब आणि ड हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 76. व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता, तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो, हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 1 रचनात्मक कल्पना, ऑप्शन नंबर 2 अनुकरणात्मक कल्पना, ऑप्शन नंबर 3 स्वैर कल्पना आणि ऑप्शन नंबर 4 आहे पुनरुत्पादित कल्पना. तर या 4 पर्यायापैकी रचनात्मक कल्पना म्हणजे प्रतिमांची जुळवाजुळव करून एक नवीन चित्र तयार करणे. अनुकरणात्मक प्रतिमा म्हणजे एखादी गोष्ट आपण त्याचा अनुकरण करतो आणि तेव्हा आपल्याला ते लक्षात येते, म्हणून अनुकरणात्मक. स्वैर कल्पना म्हणजेच अनिर्बंध, म्हणजे ज्यांच्यात कशाचेही बंधन नसते, आपण कशाही प्रकारचे जेव्हा आपण कल्पना करतो तेव्हा त्याला म्हणतो आपण स्वैर कल्पना. आणि पुनरुत्पादित कल्पना म्हणजेच पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पना पुनरुत्पादित होतात, म्हणजेच त्याला म्हणतो आपण पुनरुत्पादित कल्पना. म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा मोठा होतो आणि त्या व्यक्तीला आपल्या शिक्षिकेने शिकवलेली पहिली कविता जशी आठवते, म्हणजेच त्यांनी पुनरुत्पादित कल्पना यांचा वापर केलेला आहे. म्हणून त्या ऑप्शन नंबर 4 असतो पुनरुत्पादित कल्पना. प्रश्न क्रमांक 77. खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. काही संकल्पना तयार होण्याचे टप्पे दिले आहेत आणि त्या टप्प्यांचा विचार करून त्यांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. आता ऑप्शनकडे न जाता आपण सरळ त्या दिलेल्या टप्प्यांचा योग्य क्रम लावू आणि मग त्या योग्य क्रमांना आपण ऑप्शनमध्ये त्याला शोधू. तर या ठिकाणी म्हटलं आहे वस्तू किंवा प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. नंतर ब म्हणत आहे गुणवैशिष्ट्याचे सामान्यीकरण करणे. क, गुणवैशिष्ट्य ध्यानात आणणे. नंतर ड, संकल्पना तयार करणे आणि नंतर अमूर्त रूप देणे. तर या 5 टप्प्यांपैकी पहिला जो टप्पा असतो त्याचा योग्य जो क्रम आहे, तर सर्वात पहिले अ म्हणजे वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे, म्हणजे एखादी प्राणी किंवा वस्तू दिसणे म्हणजे अ. त्यानंतर त्यांची जी वस्तू दिसते त्या वस्तूची गुणवैशिष्ट्ये नंतर ध्यानात घेणे म्हणजे या ठिकाणी येईल क. त्यानंतर ब, गुणवैशिष्ट्याचे सामान्यीकरण करणे म्हणजे कोणते कोणते गुणवैशिष्ट्ये मग त्यांना सामान्यीकरण करणे म्हणजे ब. आणि त्यानंतर येईल त्यांना अमूर्त एक रूप देणे म्हणजे ई. आणि नंतर येईल एक संकल्पना तयार करणे म्हणजे येईल ड. तर अ, क, ब, ई आणि ड या हे टप्प्यांचा योग्य क्रम ज्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतो त्या ऑप्शनला टिक करणे म्हणजे तो ऑप्शन आपला योग्य असेल. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 कडे बघा, तुम्हाला अ, क, ब, ई आणि ड हे योग्य क्रम दिसतील, म्हणून ऑप्शन नंबर 2 हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 78. खालील अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? तर अध्ययन संक्रमणाच्या बाबतीत काही विधाने दिलेली आहेत आणि या विधानांपैकी कोणते विधाने सत्य आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. बघा, मानसशास्त्राचे प्रश्न खूप क्लिष्टपणे दिलेले आहेत. प्रत्येकाला म्हणजे डिटेल तुम्हाला स्टडी करावं लागेल. तर या ठिकाणी विधाने दिले आहेत. पहिला विधान आहे मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. विधान नंबर ब, एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. विधान क, 2 परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते. आणि विधान ड आहे अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते. तर या 4ही विधानांपैकी विधान नंबर ब, क आणि ड हे विधाने अध्ययन संक्रमणाबद्दल योग्य आहेत किंवा सत्य आहेत आणि अ हा विधान या अध्ययन संक्रमणाच्या बाबतीत असत्य आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 ब, क आणि ड हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. 79. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे? तर बघा, आपल्याकडे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1 अवधान केंद्रीकरण होते. ऑप्शन नंबर 2 कमी वेळात जास्त अध्ययन अध्यापन करता येते.
ऑप्शन नंबर 3, तत्वे सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येते. ऑप्शन नंबर 4 आहे, दुर्मिळ माहिती सहज देता येते. तर आपल्याला विचारले काय आहे, व्याख्यान पद्धतीबद्दल असत्य विधान. तर या 4 विधानांपैकी एक विधान जो असेल तो असत्य आहे आणि त्या असत्य विधानाला आपल्याला ओळखायचं आहे. तर दिलेल्या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 अवधान केंद्रीकरण होते हे या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. म्हणजे व्याख्यान पद्धतीमध्ये अवधान केंद्रीकरण होत नाही, हा विधान असत्य आहे. म्हणून या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. प्रश्न क्रमांक 80, खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत. मग या अनुवंशासंबंधीचे नियम 4 नियम दिलेले आहेत आणि त्या 4 नियमापैकी कोणते कोणते नियम योग्य आहेत आणि कोणते कोणते नियम अयोग्य आहेत हे ओळखणे आहे. तर नियम क्रमांक साधर्म्याचा नियम, नियम क्रमांक 2 वैविध्याचा नियम, नियम क्रमांक 3 पुनरावृत्तीचा नियम आणि नियम क्रमांक 4 परागतीचा नियम. तर हे आपल्याकडे 4 अनुवंश संबंधी नियम दिलेले आहेत आणि या 4 पैकी कोणते तरी काहीतरी नियम 3 नियम योग्य आहेत आणि 1 नियम अयोग्य आहेत आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ब, क आणि ड, ऑप्शन नंबर 2 अ, क आणि ड, ऑप्शन नंबर अ, ब आणि क आणि ऑप्शन नंबर अ, ब आणि ड. तर या ठिकाणी या 4 नियमाचा विचार करून आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत आणि त्या 4 ऑप्शनमधून एक ऑप्शन योग्य असेल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 म्हणजे साधर्म्याचा नियम, वैविध्याचा नियम आणि परागतीचा नियम हा अनुवंशासंबंधीचे नियम आहेत आणि पुनरावृत्तीचा नियम हे प्रयत्न प्रमाण पद्धतीमधले जे थॉर्नडाईकने दिलेले नियम आहेत त्याच्यापैकी एक नियम आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 अ, ब आणि क, ड हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81, व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत. कशाबद्दल, व्यक्ती विकास संदर्भात आणि विधान योग्य विचारलेलं आहे. मग आपल्याला ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 1 विकासावर वातावरणपेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. ऑप्शन नंबर 2 विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो. ऑप्शन नंबर 3 आहे विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो आणि ऑप्शन नंबर 4 आहे विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही. तर व्यक्ती विकासाच्या संदर्भामध्ये ऑप्शन नंबर 3 विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो हा विधान योग्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 82, कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक या विकासासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन हा असत्य आहे. ऑप्शन नंबर 1 या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. ऑप्शन नंबर 2 या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते. ऑप्शन नंबर 3 आहे या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो आणि ऑप्शन नंबर 4 आहे या वयात मुले बंडखोर होतात. तर कुमार अवस्था हे जे अवस्था आहे हे अवस्था आहे 12 ते 21 वर्षापर्यंत. या वयोगटातील मुलांना आपण कुमार अवस्थेमध्ये असणारे बालक म्हणू आणि या ठिकाणी त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासाबद्दल असत्य विधान कोणते आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर या कुमार अवस्थेमधील जे बालक असतात यांच्यामध्ये शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल बिलकुल नसतो. त्यांना नवीन जे वयातील मुले आदर्श शोधत असतात, भिन्नलिंगींकडे आकर्षण असते आणि या वयात मुलं बंडखोर होतात पण शब्दसंपत्ती वाढवण्याकडे यांचा बिलकुलही कल नसतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 83, खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानाची कुले व त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या लावा. आपल्याला योग्य जोड्या लावणे आहे. तर आपल्याला ऑप्शनकडे पाहून काही अर्थ नाही. आपण सरळ त्या ठिकाणी दिलेले अध्यापन प्रतिमानाचे कुले पाहू आणि त्या अंतर्गत येणारे अध्यापन प्रतिमाने कोणते आहेत हे बघूया. तर पहिला आहे ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमाने, याची योग्य जोडी येईल पर्याय म्हणजे 4 नंबर 4 जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान म्हणजे आपण या ठिकाणी 4 लिहून घेऊ. नंतर व्यक्तिगत विकास प्रतिमाने याची जोडी येईल सर्जनात्मक प्रतिमान म्हणजे या ठिकाणी आपण 3 लिहून घेऊ. त्यानंतर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने यांची जोडी येईल नंबर 1 सोबत. न्यायत्व शास्त्रीय शोध प्रतिमान आणि वर्तन प्रतिमाने याची जोडी येईल निसंवेदन क्षमता प्रतिमान. या ठिकाणी आपल्याकडे काही नंबर दिलेले आहेत योग्य जोड्यांची 4, 3, 1 आणि 2 आणि हे 4, 3, 1, 2 आपल्याला या ऑप्शनमधून ओळखायचं आहे. या ठिकाणी 4 दिसत आहे म्हणजे या 2 पैकी एक असेल. त्यानंतर तिसरा पर्याय म्हणजे या ठिकाणी 3 दिसत आहे, त्यानंतर 1 आहे आणि यानंतर 2 आहे म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा तुमचा योग्य उत्तर असेल 83व्या प्रश्नाचा. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 84, खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती. तर लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, प्रजोनात्मक संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे,
मुलांच्या कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे आणि निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे हे लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे आहेत. या 4 उद्दिष्टांपैकी कोणती उद्दिष्टे हे शरीर किंवा लैंगिक शिक्षणाची आहेत हे आपल्याला ओळखायचे आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत अ, ब आणि क, अ, ब आणि ड, अ, क आणि ड, अ, ब, क, ड सर्व. तर लैंगिक शिक्षणाची योग्य उद्दिष्टे हे ऑप्शन नंबर 4 म्हणजे अ, ब, क, ड म्हणजे सर्वच अ, ब, क आणि ड हे 4ही उद्दिष्टे लैंगिक शिक्षणांची आहेत. प्रश्न क्रमांक 85. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? कशा बाबतीत? लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने. तर आपल्याकडे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दीर्घोत्तरी प्रश्नाचे प्रमाण कमी करणे, प्रश्न क्रमांक 2 वार्षिक परीक्षेला महत्त्व न देणे आणि पर्याय क्रमांक 3 आहे गुणदान योजना व नमुना उत्तरसूचित यांची सोय करणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे उत्तरपत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे. तर हे 4 पर्याय दिलेले आहेत लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने. त्यापैकी प्रश्न क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक 2 परीक्षेला महत्त्व देणे हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. म्हणजे वार्षिक परीक्षेला आपल्याला अजिबात महत्त्व देणे नाही, म्हणून हे बाब उपयुक्त ठरणार नाही. चला तर प्रश्न क्रमांक छानशी बघू. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? चला पहिला उदाहरण भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, त्यानंतर विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्र सांगणे, नंतर निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे, नंतर कवितेचे स्पष्टीकरण सांगणे. आता मूर्ताकडून अमूर्ताकडे हे सूत्र तीनही, आता 3 कोणते तरी 3 आहेत, मग कोणते? अ, ब आणि क हे 3ही उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे नेणारी आहेत. पण जे ड हे कवितेचे स्पष्टीकरण करणे हे आहे पूर्णाकडून अंशाकडे नेण्याचे सूत्र. म्हणून ऑप्शन क्रमांकामध्ये ज्या ठिकाणी अ, ब आणि क असेल तो पर्याय योग्य असेल. या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 अ, ब आणि क हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 87. खालील मूल्यमापनाच्या साधनामधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? कोणते कोणते? पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी, व्यक्तिमत्व प्रश्नावली आणि प्रासंगिक नोंदी. तर आपल्याकडे 4 मूल्यमापन किंवा निरीक्षण तंत्र दिलेले आहेत आणि या 4 निरीक्षण तंत्रामधून आपल्याला मूल्यमापनाचे साधना ओळखायचे आहेत. मग आता या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 ब, क आणि ड, अ, ब आणि क, अ, ब आणि ड आणि अ, ब, क, ड सर्व. तर हे 4ही ऑप्शन दिलेले आहेत आणि या 4 ऑप्शनपैकी कोणता योग्य उत्तर असेल हे आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन नंबर क अ, ब आणि ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. म्हणजे पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी हे मूल्यमापनाच्या साधनातील निरीक्षण तंत्रासाठी वापरले जातात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 88. अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत कोणते विधान असत्य आहेत? आपल्याकडे 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायापैकी कोणते विधान असत्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिला अध्ययन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती विषयी मार्गदर्शन असते. ऑप्शन नंबर 2 अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्र सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. ऑप्शन नंबर 3 अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर नसते. आणि ऑप्शन नंबर 4 अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग दर्शवलेले असतात. तर या 4 ऑप्शनपैकी या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 89. खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? आपल्याकडे ऑप्शन आहेत. शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागेल. ऑप्शन नंबर 2 साधनाच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे. ऑप्शन नंबर 3 स्वयंशिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही. आणि ऑप्शन नंबर 4 आहे मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. तर या 4 आक्षेप आहेत. या आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला जो आक्षेप आहे तो आहे ऑप्शन नंबर 4 मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. हा या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. हे आक्षेप जे आहे हे बालोद्यान पद्धतीवर घेतलेला आक्षेप असत्य आहे. या प्रश्नपत्रिकेचा शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्त्वे आहेत? तर आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर तत्त्वे दिले त्या तत्त्वापैकी आपल्याला दिलेल्या ऑप्शनमधून ओळखायचं आहे. सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्धता ही अध्यापनाची तत्त्वे दिलेली आहेत. तर यापैकी ऑप्शन आहेत अ, ब आणि ड, अ, क आणि ड, ब, क आणि ड, अ, ब आणि क आणि अ, ब, क, ड सर्व. तर या ठिकाणी खाली दिलेल्या 4ही अध्यापन तत्वांपैकी सर्वच तत्वे हे अध्यापनाची तत्वे आहेत. अ, ब, क, ड म्हणून ऑप्शन नंबर 4 हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. तर अपेक्षा करतो की तुम्हा सर्वांना या प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली असतील. तर आपण पुन्हा भेटूया पुढील प्रश्नपत्रिका घेऊन. तर
यासाठी तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला TET संदर्भातील संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मिळेल.